तर मुंबई आणि पुण्यामध्ये सध्या या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसतात। संसद भवन परिसरामधल्या आंदोलनामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आंदोलनामध्ये घुसलेल्या काही जणांकडून पत्रकारांना देखील मारहाण करण्यात आली आहे। काही आंदोलकांकडून या पत्रकारांना मारहाण करण्यात आली। काही आंदोलक फक्त पत्रकारांना टार्गेट करतायत हे देखील कॅमेरामध्ये कैद झालेले आहे। वार्तांकन सुरू असताना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ आणि हातवारे देखील करण्यात आलेले आहेत। आणि या आंदोलनाच्या कोर टीमवर देखील या सगळ्या बाबतीचं आता आव्हान आहे की हे आंदोलन कशा प्रकारे सांभाळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सगळ्या आंदोलनामध्ये दोन मोठे प्रवाह दिसतात। काही आंदोलन शांततेच्या मार्गावर कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्या प्रकारचे कार्यकर्ते जे समर्थक सध्या मध्यवर्ती दिल्लीत जमलेले आहेत त्या सगळ्यांना नियंत्रित करण्याचं आव्हान सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहे। सोमेश, तुम्ही ज्या वेळेला वार्तांकन करत होता त्यावेळेला ही सगळे काही घुसखोर या आंदोलनामधले असं जे म्हटलं जातं आहे ते यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत, शिवीगाळ देखील करताना दिसत आहेत। निश्चितच या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावरती माध्यमांनाही टार्गेट केलं गेलं आणि मुख्यत्वे आंदोलन चालवणाऱ्यांचा असा आक्षेप होता की आमचं आंदोलन माध्यमांकडून कव्हर का केलं जात नाही। परंतु जे जे कव्हर करायला जात होते त्या सगळ्यांना आंदोलक त्रासही देत होते। म्हणजे शीतबी मेरी पटबीत मेरी अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे। आणि त्यामध्ये आज जो कहर झाला तो म्हणजे ज्यावेळी आम्ही संसद भवनाच्या समोर कर्तव्य भवन जे नवं मंत्रालय आहे, केंद्रीय मंत्रालय, त्या दरम्यानच्या रस्त्यावर होतो तिथे पूर्णपणे काही अराजक तत्वांनी आपल्या कॅमेरामनला त्याशिवाय मला अनेक पत्रकारांवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली, फिजिकल अब्यूज केलेला आहे, त्याशिवाय वर्बल अब्यूज केलेला आहे। आणि हा आंदोलनाचा मार्ग एक प्रकारे अराजकतेकडे नेण्यासाठी म्हणून आणि काही ना काहीतरी हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रकार झाल्याचं आमच्या तरी निरीक्षणात आलेलं आहे। कारण अनेक जे लोक त्या ठिकाणी आलेले होते असे प्रकार करणारे हे साधारणपणे 35च्या वयोगटातले होते, ज्यांचा नीटशी संबंध नाही, ज्यांचा NTA शी संबंध नाही, ज्यांचा थेट शिक्षणाशी संबंध नाही, महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये नव्हते आणि या लोकांकडून अशा स्वरूपाचे प्रकार केले गेले। हा तोच गट होता जो संसदेच्या दिशेने गेला आणि त्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांना फोडावे लागल्या आणि त्याच गटाने अशा प्रकारचा काहीतरी अनुचित प्रकार घडावा, हिंसाचार व्हावा असे प्रयत्न केले। आजूबाजूचे पोस्टर फाडले जात होते आणि विशेषतः माध्यमांना आणि पत्रकारांना जे पत्रकार काम करत होते माध्यमांचे त्यांना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्याचा प्रयत्न हा या सर्व आंदोलकांकडून झाला। मारहाणीचा प्रयत्न झाला, परंतु त्याच आंदोलनातल्या काही लोकांच्या हे चुकीचं हे लक्षातही येत होतं। काही जणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गर्दीवरती तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली, माझ्या लक्षात आली ती म्हणजे या गर्दीवर हे आंदोलन चालवणाऱ्यांचं, आंदोलन संचालन करणाऱ्यांचंही नियंत्रण राहिलेलं नाहीये। या गर्दीत कोण कोण घुसलेले हे त्या आंदोलकांनाही माहिती नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। काही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे तसेच सोबत राहा।